नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आज एक मी मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. ओके, आता ज्या ज्या लेटेस्ट अपडेट आलेल्या आहेत सरकारकडून लाडकी बहीण योजनेबद्दल त्या मी या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. आणि आज आहे तारीख 7 मे 2026. ओके, त्यामुळे आपण लेटेस्ट आणि ज्या ज्या महत्त्वाच्या अपडेट आल्या आहेत त्या आपण एक एक करून बघून घेऊया. आता मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अजूनही अनेक महिलांच्या खात्यात तर जमा झालेले नाही आहेत आणि यामुळे राज्यभरात मोठी चिंता निर्माण झाली आहे. एकीकडे सरकार आधी काय म्हणत होते, 2100 रुपये देणार. 2100 सोडा, 1500 रुपये 3 महिनेसुद्धा महिलांच्या खात्यात जमा होत नाही आहेत. ओके, काही दुसऱ्या राज्यांमध्ये 2100 रुपये झालेलेसुद्धा आहेत आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 1500 रुपये द्यायलासुद्धा 3 महिने 4 महिने आणि कित्येक महिला अशा आहेत की त्यांना डिसेंबर नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाही आहेत. त्यांना डायरेक्ट मार्चपासून फेब्रुवारीपासून पैसे मिळणार आहेत. ओके, म्हणजे हा गॅपसुद्धा झाला आहे आणि खूप साऱ्या महिलांना वगळण्यात आले आहे. सरकारी कर्मचारी असतील त्यांना वगळलं, ठीक आहे. बाकीचे ज्यांचं कागदपत्रे बरोबर नव्हती त्यांनासुद्धा काढलं, ते सुद्धा बरोबर आहे. पण 1500 रुपये देण्यासाठी 3 महिने जर वेळ लागत असला तर ही योजना मला नाही वाटत की जास्त काळ टिकेन. पण आता 3 महिने लागले, पुढचे जे 4 महिने, कारण की वितरण जे असतं ते महिलेच्या गरजेसाठी असतं. तिला जी गरज लागते महिलेला महिन्याला, कारण महिन्याला खर्च होतो, भाडं असेल किंवा बाकीचं रेशन काय असेल, तर ते पैसे वापरण्यासाठी ही योजना काढलेली आहे. ओके, म्हणजे की आर्थिक मदत 1500 रुपये काही मोठी रक्कम नाही आहे. ही त्याच महिलांसाठी आहे ज्या महिलांना महिन्याला तंतोतंत करत अडचणीतमध्ये त्यांना त्यांचा जो काय असतो ओके संसार तो पूर्ण करायचा असतो. त्यामुळे त्यांना या पैशाची गरज असते. पण सरकार जर 2-3 महिने जर लावत असेल तर या म्हणजे लेट पैसे आले तर काही फायदा पण नाही आहे ना. ठीक आहे ना. आता सरकारच्या माहितीनुसार तर KYC प्रक्रिया आणि पात्र अपात्र तपासणी आणि आर्थिक वर्षाखर्ची कामं या गोष्टी असल्यामुळे हे पैसे अडकले आहेत असं सरकारचं तरी म्हणणं आहे. ओके, आता सगळ्यात मोठी बातमी म्हणजे की KYCची अंतिम मुदत तर आता पूर्ण झालेली आहे. ओके, म्हणजेच आता पैसे येण्याचा मार्गसुद्धा मोकळा झालेला दिसून येत आहे. ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. ओके, आता KYC झाल्यानंतरसुद्धा 2 आठवडे खूप झाले. 1 आठवड्यामध्ये निधी GR काढून पैसे द्यायला हवेत, पण अजूनसुद्धा आलेले नाही आहेत. ओके, आता पैसे येण्याचा तर मार्ग मोकळा झालेला आहे कारण की KYC आता कंप्लीट झालेली आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिलचे मिळून 3000 रुपये हे येऊ शकतात असं तर म्हणतात आहेत. पण कित्येक महिलांच्या अशा कमेंट आहेत की असं म्हणतात दरवेळेस, पण 1500 रुपये देतात. म्हणजे लेट पैसे होत आहेत. हे समजतं आहे का तुम्हाला? फेब्रुवारीचे पैसे मार्च एप्रिलमध्ये, मार्चचे पैसे एप्रिलचा महिना संपल्यानंतर, म्हणजे 1 ते 2 महिन्याचा गॅप आहे. आणि असं जर वितरण होत असेल तर देण्याचा फायदा पण काही आहे का. आता मे महिन्याच्या मध्यांपर्यंत खात्यात हे पैसे जमा होण्याची शक्यता आहे असं तर सरकारचं म्हणणं आहे. ओके, आता आणखी एक मोठी चर्चा म्हणजे काही महिलांना 4500पर्यंतसुद्धा रक्कम मिळू शकते. ओके, पण याबाबत अजून तरी अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही. आता 4500 रक्कमचं सांगायचं झालं तर काही महिलांना कसं जानेवारीपासून मिळालेलं नाही आहेत. मग त्यांचे जे महिने भरले आहेत 1500 प्लस करून, ओके, तर ते एकूण मिळून त्यांच्या खात्यामध्ये येण्याचं काम सरकार करून देणार आहे. पण अजून तरी अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. म्हणजेच की त्यांनासुद्धा 2च महिन्याचे पैसे येऊ शकतील असंसुद्धा होऊ शकतं. आणि ते मागचे जे पैसे आहेत ते रखडलेसुद्धा जाऊ शकतात. पण जेव्हा येतील पैसे तेव्हाच खरं आहे ते पुढे येईल. ओके, आणि महिलांना कमेंट करत जावा की तुमचे किती महिन्यापासून राहिलेत. जानेवारीपासून राहिलेत, फेब्रुवारीपासून राहिलेत, नोव्हेंबरपासून राहिलेत. पहिल्यांदा सबस्क्राईब करत जा चॅनलला आणि कमेंटमध्ये सांगत जा नक्की संख्या किती आहे हे सुद्धा आपल्याला बघता येईल यामार्फत. ओके, आणि सरकारने सगळ्यात मोठं काम काय केलं, यात अनेक अपात्र लाभार्थी होते. म्हणजेच काही महिला सरकारी कर्मचारी होता किंवा त्यांचं उत्पन्न जास्त होतं, त्यांना योजनेतून बाहेर काढायचं काम सरकारने या KYCतून केलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात. आता जे सुरलेल्या आहेत महिला ज्यांना खरंच लाडक्या बहिणीची गरज आहे, योजनेची गरज आहे, त्यांना पैसे लवकरात लवकर देण्याचं काम असं माझ्या चॅनेलच्याद्वारे तर मी सांगू इच्छितो. ओके, कारण की एवढा जास्त उशीर नाही व्हायला पाहिजे. ओके, म्हणून तुम्हाला सुद्धा एवढंच सांगेल की
तुमचे डॉक्युमेंट्स ऑल क्लिअर ठेवत जावं तुम्ही, ओके. कारण छोटीशी चूक आणि तुमची योजना ही बंद होऊ शकते. आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी माझ्या चॅनलला, बडी नावाचं चॅनल आहे, त्याला तुम्ही सबस्क्राईब करा. या चॅनलवर मी रोज ज्या लाडकी बहीण योजनेविषयी अपडेट येतात नवनवीन, त्या मी आणत असतो, व्हिडिओमार्फत सांगत असतो. त्यामुळे व्हिडिओला माझ्या लाईक करा, ओके, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे कोणत्या महिन्यापासून पैसे थांबलेले आहेत, ओके. आता ही होती आपली लाडकी बहीण योजनेची सर्वात ज्या ताज्या अपडेट आल्या होत्या त्या मी या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेल्या आहे, ओके. पुन्हा भेटू नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.